बाल्यावस्थेत आणि बालपणी मुली किंवा मुलांची वाढ जलद गतीने होत असते, पण त्यानंतर पौगंडावस्थेमध्ये येईपर्यंत ही वाढ स्थिर होते. पौगंडावस्था किंवा तारुण्य हा असा काळ असतो जो बालपण आणि प्रौढावस्थेदरम्यान येतो. एखाद्या व्यक्तीमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलातून तो दिसून येतो. बालपण आणि बाल्यावस्थेमध्ये स्थिर आणि जलद गतीने वाढ झाल्यानंतर आयुष्याच्या या टप्प्यात मुलांची वाढीला गती येते आणि त्यानंतर त्यांची वाढ थांबू शकते. आहार, व्यायाम, जीन्स, शारीरिक रोग यासारख्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या उंचीवर होतो. पौगंडावस्थेचा काळ हा सहसा 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत असतो. या काळामध्ये उंची वाढण्याची आणि शारीरिक बदल होण्याची जास्त शक्यता असते. तुमच्या मुलाची उंची वर्गातील इतर मुलांपेक्षा जर कमी असेल किंवा तुमची उंची जर कमी असेल, तर मी काही सोपे घरच्या घरी करण्यासारखे उपाय आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सर्वात प्रथम व्यायाम. तर कोणत्या व्यायामाने उंची वाढू शकते? स्ट्रेचिंग, खांबाला लटकणे, जसं की ताडासन करू शकता. ताडासन एकदम सहज सोपं असा व्यायाम आहे. ताडासन किंवा माउंटेन पोज. तर ताडासन करण्याची योग्य पद्धत काय आहे? सरळ उभे राहायचे आणि दोन्ही पायांच्यामध्ये थोडे अंतर ठेवायचे. दोन्ही हात आपल्या शरीराजवळ सरळ ठेवायचे. आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर न्यायचे आणि हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवायची किंवा सरळ वर आकाशात उंच जाईल अशी सरळ ठेवायचे. हात सरळ ठेवून ताणून घ्यायचे. तुमच्या दोन्ही पायांची टाच उचलायची आणि पायाच्या बोटांवर उभे राहायचे. अशा पोझिशनमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात पायांपासून हाताच्या बोटांपर्यंत ताण जाणवला जाईल. या स्थितीमध्ये 10 सेकंद राहायचे आणि श्वास घ्यायचा. नंतर हळूहळू श्वास सोडून आपल्या पूर्वस्थितीमध्ये यायचं. असं हे आसन 10 मिनिट करावे. दुसरा सोपा उपाय म्हणजे सायकलिंग. मुलांना दिवसातून अर्धा ते 1 तास किमान सायकलिंग करायला सांगायचं. सायकलची उंची ही मुलांच्या पायापेक्षा थोडी उंचीची असावी. त्यामुळे सायकल चालवताना मुलांच्या पायावर, घोट्यावर ताण पडला पाहिजे. त्यानंतर दोरीवरच्या उड्या, सर्वांगासन, पद्मासन ह्यासारखे आसनसुद्धा करू शकता. आता मी सांगणार आहे तिसरा उपाय. यामध्ये 1 किलो अहळीव आणायचे, त्याचे 30 समान भाग करायचे आणि रोज सकाळी हे अहळीव मुलाला खायला द्यायचे. तर खाताना ते बिलकुल चावायचे नाही आहे, तर गिळायचे आहे. तर कसे गिळायचे? उभं करायचं मुलाला आणि ते 1 मूठ अहळीव द्यायचं, त्याच्यावर दूध प्यायला सांगायचं. म्हणजे दुधासोबत गिळायला सांगायचं, पण दुधामध्ये मिक्स नाही करायचं. गाईचे दूध असेल तर अगदी उत्तम. जर गाईचे नसेल, म्हशीचे दूध असेल तर 1 लिटर दुधामध्ये 250 ml पाणी टाकायचं आणि मग ते दूध प्यायला द्यायचं. जेवढं जास्त दूध पिणार तेवढा जास्त फायदा होणार. दूध जास्त पिल्याने सुरुवातीला 2-3 दिवस जुलाबासारखं होणार, तर घाबरायचं नाही. ते नॉर्मली होतं, परंतु नंतर त्याचा चांगला इफेक्ट दिसतो. मुलांचा आहार कसा असावा? तर ह्या काळामध्ये अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सचं सेवन करू नये. त्यामुळे वजन वाढते, म्हणून उंची वाढण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि चांगले चरबीयुक्त पदार्थ मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी चांगले असतात. तर मुलांच्या आहारामध्ये ताज्या भाज्या, संपूर्ण धान्य यांचा समावेश करावा. फास्ट फूड बंद करावे. बरीच मुलं रात्री मोबाईल किंवा इतर कारणांमुळे जागे राहतात. तर पौगंडावस्थेमध्ये किमान 9 ते 10 तास पुरेशी झोप झाली पाहिजे.
त्यामुळे शरीराचे कार्य योग्य होते, सर्व हार्मोन्स योग्य पद्धतीने वाढतात. काही केसेसमध्ये हे सर्व उपाय करूनसुद्धा जर उंची वाढत नसेल तर तुमच्या जवळच्या वैद्याला भेट द्या. ते तुम्हाला औषधी आणि हे सर्व उपाय सोबत जर करणार तर नक्कीच तुमची उंची 3 महिन्यामध्ये 10 सेंटीमीटरपर्यंत तर नक्की वाढणार. मुलांची उंची वयाच्या 21 वर्षापर्यंत वाढू शकते आणि मुलींची उंची पाळी आल्यानंतर थोडी उंची वाढण्याची मंदावते, परंतु उंची 18 वर्षापर्यंत वाढू शकते. औषधांच्याद्वारे काही केसेसमध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत उंची वाढलेलं सुद्धा दिसण्यात आलं आहे. तुम्हाला माझी माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.